तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीच्या थकीत कर वसुलीला गती देण्याबाबत राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीकरिता शासनाने ग्रामपंचायत करासाठी 50% सवलतीचे धोरण अवलंबिले आहे। यामुळे ज्या निवासी मालमत्ता धारकांनी ग्रामपंचायतचा मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या सन 2025-26 चालू वर्षाच्या पूर्ण रक्कमसह 1 एप्रिल 2025 पूर्वीचे एकूण थकबाकीच्या 50% रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतकडे जमा केल्यास आपल्याकडे असलेल्या करामध्ये 50% सवलत मिळणार आहे। यामध्ये निवासी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी, दिवाबत्ती इत्यादींचा समावेश करावा। यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून त्यात बहुमताने ठराव मंजूर करण्याचे नमूद असताना आसलगाव ग्रामपंचायतीने 20 डिसेंबरच्या आत विशेष ग्रामसभा बोलावून शासनाने काढलेल्या 50% कर वसुलीबाबतच्या निर्णयाचा सभेत ठराव मंजूर करून आसलगाव जनतेकडून कर वसुली करावी अशा आशयाचे निवेदन युवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष राजू भोंगाळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामपंचायतला देण्यात आले। यावेळेस माजी सरपंच सुनील देवरे, माजी उपसरपंच गणेश गिरे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश बावस्कर, युवा कार्यकर्ते सुनील गिरी, सागर चौधरी यांची उपस्थिती होती। राजू भोंगाळे यांचा उद्देश सामान्य जनतेबाबत प्रामाणिक असला तरीही त्यांच्यासोबत निवेदन देतेवेळी उपस्थित माजी सरपंच सुनील देवरे यांनी मागील मासिक सभेत सामान्य जनतेला पाणी करात सवलत देऊ नये या सरपंच विष्णू इंगळे यांनी दिलेल्या ठरावाला अनुमोदक म्हणून संमती दर्शवली आहे। याशिवाय माजी उपसरपंच गणेश गिरे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश बावस्कर यांची सुद्धा या ठरावात संमती दर्शवली आहे। याचाच अर्थ माजी सरपंच आणि उपसरपंच हे मासिक सभेत जनतेच्या हिताकरिता विरोध दर्शवितात आणि पुन्हा निवेदन देऊन सामान्य जनतेसमोर हिरो बनण्याचा प्रयत्न करत असल्याचे यामधून उघड झाले आहे। त्यामुळे माजी सरपंच आणि उपसरपंच हे मासिक सभेत जनतेच्या हिताकरिता विरोध दर्शवितात आणि पुन्हा हे निवेदन देऊन सामान्य जनतेसमोर हिरो बनण्याचा प्रयत्न करत असल्याचे यामधून उघड झाले आहे। माजी सरपंच आणि उपसरपंच व सदस्यांच्या या धोरणामुळे सामान्य जनता संभ्रमात पडली असून हे जनतेच्या सोबत आहेत की विरोधात हे ठरवण्याची वेळ आता जनतेसमोर येऊन ठेपली आहे। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, आसलगाव। नागरिक म्हणून मी काल 16 डिसेंबरला जे निवेदन दिलं ते महाराष्ट्र शासनाने 13 नोव्हेंबरला काढलेला GR मालमत्ता निवासी बद्दल 50% जनतेला सूट देण्यात यावी हे प्रत्येक ग्रामपंचायतनं सभेमध्ये हा ठराव मंजूर करावा। पण आपल्या आसलगाव ग्रामपंचायतनं हा ठराव मंजूर न करता, सभा न घेता लोकांकडून जे वसुली केली ते एका प्रकारे लोकांची दिशाभूल करून वसुली केल्या गेली आहे आणि याच्याबद्दल माझा आक्षेप होता, माझा विरोध होता, म्हणून मी हे निवेदन या ठिकाणी आपल्या आसलगाव ग्रामपंचायतला दिले। तुमचे सहकारी माजी सरपंच सुनील देवरे ग्रामपंचायतच्या मासिक सभेत पाणीपट्टी कर सवलत देण्यास विरोध दर्शवितात, त्याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया आहे? नाही, हा विषय त्यांच्या ग्रामपंचायत भवनातला आहे। त्यावेळेस तिथली परिस्थिती काय होती आणि काय ठरलं हे मलाही माहीत नाही आहे। त्यांचा उद्देश काय होता याच्या मागे काही म्हणणं नाही। गावाच्या हिताच्या दृष्टीनं किंवा गावाचं भलं व्हावं, ग्रामपंचायतनं जर या गोष्टीचं जर आधीच केलं असतं तर हे मला करायची योग्य वेळ आली नसती। नाही आल्यावर मला हे करावं लागलं। त्याच्यामध्ये त्यांच्या काय वैयक्तिक भूमिका आहेत या प्रश्न तुम्ही त्यांना विचारा। की जनतेला कोण घालते हा विषय विद्यमान सरपंचांना जनतेला सांगावा, कारण की सूचक म्हणून यामध्ये महत्त्वाची भूमिका सरपंच करत आहेत आणि अनुमोदक म्हणून या ठिकाणी जर देवरी यांची सही घेतलीची त्या सभागृहामध्ये इतर सदस्य उपलब्ध नसतील म्हणून वेळेवर त्यांची सही घेतल्या गेलीची। आज एकच म्हणणं आहे की आपल्या आसलगाव ग्रामपंचायतनं शासनाच्या GR नुसार लोकांकडून जी वसुली केली आधी ती वसुली 50% केली, त्यामधून 50% घ्यावी, 100% पाणीपट्टीची वसुली केली परत देण्यात यावी आणि तात्काळ सभा घेऊन हा ठराव मंजूर करावा व जनतेचं होणारं आर्थिक नुकसान वाचवावं।